श्री स्वामी समर्थ. भक्तांनो, तुमच्यासाठी एक दरवाजा उघडणार आहे, पण त्याआधी स्वामी तुम्हाला ही एक गोष्ट शिकवणार आहेत. आजचा हा संदेश सुरू करण्यापूर्वी मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे. समजा तुमच्यासमोर 2 दरवाजे आहेत. पहिल्या दरवाजावर लिहिलं आहे तुम्हाला हवं ते मिळेल, आणि दुसऱ्या दरवाजावर लिहिलं आहे तुमच्यासाठी योग्य ते मिळेल. तुम्ही कोणता दरवाजा निवडाल? जरा विचार करा, कारण आजच्या या संदेशाच्या शेवटी मी तुम्हाला एक अशी गोष्ट सांगणार आहे जी कदाचित तुमच्या या दोन्ही दरवाजांकडे पाहण्याचा दृष्टिकोनच बदलून टाकेल. आणि हो, आजच्या संदेशांमध्ये एक लपलेलं रहस्य आहे. ते रहस्य अगदी शेवटी आहे, म्हणून हा व्हिडिओ मध्येच बंद करू नका, कारण कदाचित शेवटच्या काही मिनिटात तुम्हाला तुमच्या आयुष्यातील एखाद्या प्रश्नाचं उत्तर सापडेल. श्री स्वामी समर्थ. भक्तांनो, कधीकधी आपण आयुष्यात एखाद्या गोष्टीसाठी खूप मनापासून प्रार्थना करतो. आपण म्हणतो, स्वामी महाराज, मला हे काम मिळू द्या, माझं हे स्वप्न पूर्ण होऊ द्या, माझ्या घरात पैसा येऊ द्या, माझ्या आयुष्यात सुख येऊ द्या, माझी ही अडचण दूर होऊ दे. आणि मग आपण वाट पाहतो. दिवस जातात, आठवडे जातात, काही कधी महिनेही जातात, पण आपल्याला अपेक्षित असलेली गोष्ट घडत नाही. मग आपल्या मनात एक प्रश्न निर्माण होतो, मी एवढी प्रार्थना केली, मग माझं काम अजून का झालं नाही? पण स्वामी भक्तांनो, इथेच एक मोठं रहस्य दडलं आहे. कधीकधी उत्तर उशिरा मिळत नाही. कधीकधी आपण चुकीच्या उत्तराची वाट पाहत असतो. तुम्ही ज्या दरवाजावर उभे आहात तो कदाचित बंद नाही. कदाचित स्वामी तुम्हाला सांगत आहेत, थोडं थांब, तुझ्यासाठी दुसरा दरवाजा तयार आहे. आणि ही गोष्ट समजली की तुमच्या आयुष्यातील अनेक जुन्या प्रश्नांकडे पाहण्याची पद्धत बदलू शकते. स्वामी भक्तांनो, इथे एक छोटीशी गोष्ट सांगते. एका व्यक्तीने अनेक वर्ष एका विशिष्ट कामासाठी प्रयत्न केले. त्याला वाटत होतं, हे काम मिळालं तर माझं आयुष्य बदलून जाईल. त्याने प्रयत्न केले, पुन्हा प्रयत्न केले, पुन्हा अपयश आले. तो निराश झाला आणि एका क्षणी त्याने ठरवलं, बस, आता हे काम माझ्यासाठी नाही. काही काळानंतर त्याने दुसऱ्या क्षेत्रात एक छोटासा प्रयत्न केला. सुरुवातीला त्याला ते काम आवडलं नाही, पण त्याने ते शिकायला सुरुवात केली. हळूहळू त्याला त्या कामात यश मिळू लागलं आणि काही वर्षांनी त्याला जाणवलं, ज्या गोष्टीसाठी तो इतकी वर्षे धावत होता ती मिळाली असती तर कदाचित तो आज जिथे आहे तिथे पोहोचलाच नसता. स्वामी भक्तांनो, यालाच कधीकधी आपण नकार समजतो, पण आयुष्य आपल्याला कधीकधी नकार देत नसतं, ते आपल्याला दिशा बदलायला सांगत असतं. जर तुम्हाला या गोष्टीत तुमच्या आयुष्याची एखादी आठवण दिसत असेल तर कमेंटमध्ये फक्त एक शब्द लिहा, समजलं. आणि जर तुम्हीही एखाद्या अशाच गोष्टीची वाट पाहत असाल जी अजून तुमच्या आयुष्यात आलेली नाही तर कमेंटमध्ये लिहा, स्वामी माझ्यासाठी योग्य मार्ग निवडतील. तुमची ही कमेंट कदाचित दुसऱ्या एखाद्या स्वामी भक्ताच्या मनालाही धीर देईल. आणि हा संदेश तुम्हाला उपयोगी वाटत असेल तर लाईक करा. तुमच्या जवळच्या एखाद्या व्यक्तीला सध्या अशाच आशेची गरज असेल तर हा व्हिडिओ शेअर करा. आणि अशाच मनाला भिडणाऱ्या स्वामी संदेशांसाठी स्वामी संदेश चॅनेलला सबस्क्राईब करा, कारण पुढे आपण त्या लपलेल्या रहस्याच्या पहिल्या भागाकडे जाणार आहोत. स्वामी भक्तांनो, आता जरा स्वतःच्या आयुष्याकडे पहा. तुम्हाला जे हवं होतं ते सगळं मिळालं का? कदाचित नाही. पण तुम्हाला जे मिळालं त्याचा विचार केला आहे का? तुम्ही ज्या लोकांना गमावलं त्यांच्यामुळे तुम्ही काही शिकलात का? तुम्हाला ज्या अडचणी आल्या त्यांनी तुम्हाला काही शिकवलं का? तुमचं एखादं काम फसलं त्यामुळे तुम्हाला दुसरा मार्ग शोधता आला का? जर उत्तर हो असेल तर लक्षात ठेवा,
तुमच्या आयुष्यात घडणाऱ्या प्रत्येक गोष्टीचा अर्थ लगेच समजेलच असं नाही. काही गोष्टींचा अर्थ वेळ गेल्यावर समजतो. आज तुम्ही ज्या घटनेला का म्हणून विचारत आहात, कदाचित उद्या त्याच घटनेकडे पाहून म्हणाल, आता मला समजलं, तेव्हा असं का झालं होतं. आणि कदाचित आज तुमच्यासोबतही असंच काहीतरी घडत असेल. तुम्हाला वाटत असेल की तुमचं काम अडकलं आहे, पण कदाचित त्या काळात तुमची तयारी सुरू आहे. तुम्हाला वाटत असेल की पैसा येत नाही, पण कदाचित तुमच्यात पैसा हाताळण्याची शिस्त निर्माण होत आहे. तुम्हाला वाटत असेल की संधी मिळत नाही, पण कदाचित तुम्ही मोठ्या संधीसाठी स्वतःला तयार करत आहात. म्हणून आजच्या परिस्थितीला पाहून उद्याचा निर्णय घेऊ नका, कारण आजची परिस्थिती म्हणजे पूर्ण कथा नसते. ती फक्त एका मोठ्या कथेचा मधला भाग असू शकते. श्री स्वामी समर्थ. स्वामी भक्तांनो, तुम्ही जर इथपर्यंत हा संदेश ऐकत असाल तर मला वाटतं तुम्ही हा एक छोटा प्रयोग नक्की करा. आज रात्री झोपण्याआधी स्वतःला 3 प्रश्न विचारा. पहिला, मी कोणत्या गोष्टीला जबरदस्तीने पकडून बसलो आहे. दुसरा, जर ही गोष्ट माझ्यासाठी नसेल तर तिच्यापेक्षा चांगल्या गोष्टींसाठी मी जागा तयार करू शकतो का. आणि तिसरा, स्वामींनी मला आज कोणता धडा शिकवला. या 3 प्रश्नांची उत्तरं मनात द्या. कदाचित तुम्हाला तुमच्या आयुष्याबद्दल एक नवीन विचार मिळेल. आणि जर हा संदेश तुमच्या मनाला स्पर्श करत असेल तर आताच कमेंटमध्ये लिहा, स्वामी मला योग्य ते स्वीकारण्याची शक्ती द्या. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि स्वामी संदेश चॅनेलला सबस्क्राईब करा, कारण आता आपण त्या गोष्टीकडे जाणार आहोत जी या संपूर्ण संदेशाचा सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे. स्वामी भक्तांनो, तुम्हाला माहीत आहे का, मोठी संधी येण्याआधी माणसाला अनेकदा एक छोटा निर्णय घ्यावा लागतो. आणि तो निर्णय असतो जुनी पद्धत सोडून नवीन पद्धतीने प्रयत्न करण्याचा. तुम्ही जर सतत एकाच पद्धतीने प्रयत्न करत आहात तर परिणाम मिळत नाही. मग स्वतःला दोष देऊ नका. एकदा थांबा, विचार करा, मी प्रयत्न कमी करतोय का. नाही, कदाचित तुम्हाला प्रयत्न करण्याची पद्धत बदलायची आहे. तुम्ही नोकरी शोधत असाल, नवीन कौशल्य शिका. तुम्ही व्यवसाय करत असाल, नवीन कल्पना करा. तुम्हाला पैसा वाढवायचा असेल, फक्त अधिक कमाईच नाही तर योग्य नियोजनही शिका. तुम्हाला सुख हवं असेल, फक्त बाहेरच्या गोष्टी बदलण्याऐवजी घरातील संवाद बदला. तुम्हाला मनशांती हवी असेल तर प्रत्येक गोष्ट आपल्या नियंत्रणात असते हा हट्ट सोडा. कारण बदल म्हणजे फक्त बाहेरची परिस्थिती बदलणं नाही. कधीकधी आपण एखाद्या गोष्टीकडे पाहण्याची पद्धत बदलतो आणि त्याच क्षणी आपल्याला नवीन मार्ग दिसायला लागतो. श्री स्वामी समर्थ. भक्त हो, जर तुम्ही तुमच्या आयुष्यातील संधी ओळखायला शिकलात, जर तुम्ही तुमच्या चुका स्वीकारून त्यातून शिकलात, जर तुम्ही योग्य वेळी योग्य निर्णय घेण्याची हिंमत केलीत आणि तुमच्या प्रयत्नांसोबत स्वामींच्या चरणी श्रद्धा ठेवलीत, तर तुम्ही आज जिथे आहात तिथे कायमची राहण्याची गरज नाही. स्वामी योग्य दरवाजा तुम्हाला दाखवत आहेत. श्री स्वामी समर्थ.